हेलो हेलो चेक. थैंक यू सो मच सुभाष जी धुमाल सर. वेलकम बैक. फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है. जय बजरंग भिनार आयोजित जय बजरंग चषक भिनार 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅच सुरू होते या ठिकाणी सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये झरीमरे अलीमगर बी या दोन मातब्बर संघामध्ये ही लढत तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. दुपारचं सत्र तुम्ही पाहतायत आणि मान्यवर कक्षामध्ये सध्या या मान्यवर पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना जेबी कप बिनार या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि चॅलेंज क्रिकेट ग्राउंड भिवंडी हार्ट ऑफ सिटी आणि हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवरून या स्पर्धेचं पर्व तुम्ही पाहतायत. श्री गणेश बरोडी संघानं विजयी सलामी दिली. विजय आगाज त्या टीमचा तुम्हाला बघायला मिळाला आणि नटराज कारभाव संघाला पराभवाची धूळ सारत असताना परास्त केलं. सलामीवीर पहिल्या फेरीमध्ये अगदी आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करत असताना संघ जिंकला होता तो सावंदे स्पोर्ट्स सावंदे आणि आलिमगड बीचा आपण विचार केला तर धावांचं संरक्षण करत असताना पालिवली संघाला त्यांनी परास्त केलं होतं आणि एका बाजूला जयदुर्गा सुरई ए संघाचा या स्पर्धेतून पराभवाची धूळ सारणारे सावंदेचे खेळाडू तुम्ही पाहताय. त्याचे ओपनर सलामीवीर पांडे विशाल पांडे आणि विश्वास पाटील. हिमांशु पाटील अलीमगड एक्सप्रेस पहिला बॉल अगदी फुलर लेंथ होता आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय चेंडू डॉट बॉल. चांगला आगाज चांगली सुरुवात त्या ठिकाणी हिमांशु पाटील आपल्या गोलंदाजीमधून मिळवून देत असताना आपल्या संघाला. जसं आता ही स्पर्धा पुढे जाईल तसतसे आव्हान आता मोठी तुम्हाला बघायला मिळतील आणि दुसऱ्या फेरीतील हा सामना तुम्ही पाहतायत. सध्या हिमांशु पाटील आला. हा बॉल फुल टॉस होता. पंचाचा नो बॉलचा देखील इशारा आला त्या ठिकाणी. वेस्ट ऑफ आहे हाय फुल टॉस आणि बी नो बॉलचा इशारा मिळेल. 1+1 2 धावा त्या ठिकाणी. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये या 2 धावा जोडल्या गेल्या आणि धावसंख्या आपण पाहतोय त्या पहिल्या 2 धावा आपण सध्या स्कोर कार्ड वरती पाहतोय. सावंदे स्पोर्ट्स सावंदे फ्रीटचा बॉल. हो 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 समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल इथून गोलंदाजाचं वर्चस्व नक्कीच दाखवून देतं आणि प्रत्येक एक मोठा फटका फलंदाजाचा अधिराज्य त्या गोलंदाजावरती दाखवून देत असतं. विश्वास पाटील एक अनुभवी खेळाडू आहे. बऱ्याच वर्षांपासून हा खेळाडू क्रिकेट खेळतोय परंतु आज त्या अनुभवाचा फायदा सावंदेकरांना होणार का. कमी गतीने टाकलाय. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. हिमांशु पाटील खरं तर एवढाही वर्ष क्रिकेट खेळला नाहीये परंतु फार लवकर या खेळाडूंना भरारी घेतली. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ऑल इंडिया ओपनच्याही तो खेळला. ठाणेचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याच्यानंतर त्या सर्व स्पर्धा खेळून सर्व मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळून मोठमोठ्या खेळाडूंच्या विरोधात खेळून त्याच्याकडे आलेला अनुभव हा कधीही महानच असतो. ज्यावेळेला तुम्ही मोठ्या खेळाडूंसोबत खेळता ते अनुभव शेअर करत असतात. फ्लिक करण्यात आला फक्त एकच धाव. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट करतोय आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 3 या आकड्यावरती 3 रन्स ऑन दी बोर्ड नाव. साई कृष्णा चांगलं ऑपरेटिंग आज त्याच्या वतीने तुम्हाला बघायला मिळालं. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थ्रू द लाईन खेळायचं होतं. बॉल कव्हर पॉईंटला येतोय. प्रॉपरली एलिव्हेशन तिथे मिळालं नव्हतं. कनेक्शन प्रॉपर नव्हतं आणि एकच धाव त्या दरम्यान मिळाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 4 धावा. 4 ऑन दी बोर्ड नाव. षटक क्रमांक पहिलं फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. 4 धावा स्कोर कार्डवरती. GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. अनेक अशा स्पर्धा धुमाळ सरांनी या अगोदरच उल्लेख केला. यावेळेला पुन्हा एकदा बागे बॉल होतो बिहाइंड द विकेट.
विकेट कीपरच्या थोडासा बाजूनं बॉल आला होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव त्याही ठिकाणी जोडली गेली आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न होतोय. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा विदाउट एनी लॉस. सुरुवात जी हवी होती सावंदे स्पोर्ट्स सावंदेला ती सुरुवात मात्र मिळाली नाही. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी दीपचा वापर आता त्या ठिकाणी करण्यात आला. मोस्ट ऑफ यंगस्टर क्रिकेटर तुम्ही पाहता सध्या झरीमरी आलिमगड बी संघाकडनं. आणि या युवकांनी आतापर्यंत चांगला खेळ साकारला. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण बघितलं की GC अंतर्गत देखील त्यांनी चांगला खेळ साकारला. दीप तयार ओव्हर द विकेट. हो चॉप करण्याचा प्रयत्न होता. बॉल समोर स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातो आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना खरं तर आलिमगड बीचा विचार केला तर पनवेलमध्ये जाऊन एक स्पर्धा त्यांनी जिंकली आहे 1 लाख रुपयांची. आणि मला वाटतं की खांडपेची स्पर्धाही त्यांनी जिंकली आहे. खरं तर असोसिएशन अंतर्गत त्यांचं प्रदर्शन तेवढं चांगलं राहिलं नाही, परंतु इथून आज हीच इच्छा असेल की असोसिएशनची एखादी स्पर्धा जिंकावी आणि चॅलेंज क्रीडांगणावरती जर का ती स्पर्धा जिंकली मग ती नेहमीच लक्षात राहण्यासारखी एक अविस्मरणीय ती स्पर्धा असेल. कारण हे भिनारकरांचं आयोजन. 7 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहता. 7 ऑन द बोर्ड नाव. GC मध्ये 2 वेळा फायनल ते खेळलेले आहेत, परंतु फायनल त्यांना जिंकता आली नाही. त्याच्यामुळे आज फायनल पर्यंत जावं अशी प्रत्येकी गावकऱ्याची त्यांच्या इच्छा असेल. कव्हर्सला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा क्लासिकल चौकार विश्वासच्या बॅटमधून. क्लास झळकतो विश्वास पाटीलचा. बहुतशा मेरिटवर फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला थोडासा कमी गतीने टाकला. ऑन साईडला वळवलं बॉल. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल वरती येतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल झाला. फिल्डर बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, मानस जरूर होता, मात्र धाडस तेथे झालं नाही कारण विकेट वाचवणं गरजेचे. 2 धावांनी स्कोर पुढे गेला. धावफलकावरती 13 धावा 13 रन्स. आलिमगडच्या फलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये खास करून वेदोश पाटीलनं जी बॅटिंग केली होती त्या बॅटिंगला तोड द्यायची असेल तर डेफिनेटली इथून जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. एक मोठं चॅलेंज उभारावं लागेल तेव्हा तुम्ही त्या संघावरती दबाव टाकाल. फुल टॉस होता. फाईन स्वीप केला. बॉल फाईन लेगला भरपूर वेगानं निघत होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतात. फक्त मिळेल 1च धाव. एका धावेने 14 धावा स्कोर कार्ड वरती त्या ठिकाणी लागतात. 14 रन्स ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकामध्ये इवांशूला सफलता मिळाली नाही, त्यानं 5 धावा खर्च केल्या आणि आता या ओव्हरमध्ये दीपच्या विरुद्ध एक चौकार जरूर आला परंतु त्या षटकाला कॅपिटलाइज करता आलं नाही. थोडासा कमी गतीने बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. थोडासा थांबून हा बॉल आला आणि फलकावरती 2 षटकांचा केस संपन्न. 15 फॉर द विदाउट एनी लॉस. 15 धावा धावफलकावर आहेत. 7.50 सरासरी. ड्रिंक्स इंटरवल. पानी के साथ तो कहानी भी जरूर रहेगी. जिस तरह से अभी ये पहले 2 ओवर में सिर्फ 15 रन बने. पहले पानी का खेल चलता हुआ सावंदे स्पोर्ट्स सावंदे बनाम अलीमगढ़ बी
ये बड़ा मुकाबला, दोनों भी बड़ी टीमें आमने सामने। हालांकि पहले मुकाबले में एक तरफा जीत दर्ज की थी, सबसे बड़ी टीम सूरई को परास्त किया था सावंदे ने, और एक तरफ मालोडी ट्रॉफी की चैंपियन टीम यश 11 पालीउली को परास्त किया था अलीमगढ़ बी ने। यानी कि दोनों भी बड़ी टीमों के साथ खेलते दिखे और दोनों टीमों ने अच्छा प्रदर्शन किया इस जय बजरंग चषक 2025 में। आर्यन तीसरे ओवर में गेंदबाजी करने के लिए, मेरे ख्याल से आर्यन जो लेफ्टी बल्लेबाज है, राइट आर्म से गेंदबाजी करते हैं, अच्छा ऑलराउंडर है। सामना करेंगे बल्लेबाज विशाल पांडे। विशाल कहीं ना कहीं ऑफ कलर दिखते हुए ज़्यादा से ज़्यादा आगे फ्रंट फुट पर आगे आकर गेंदों को खेलने की कोशिश की थी विशाल पांडे ने, लेकिन वहाँ पर सफल नहीं हो पाए थे विशाल पांडे। एक ही रन बल्ले का अंदरूनी सिरा लगा था। 6 गेंदे 4 रनों की 4 रन अभी भी बनाए, और हालांकि यहाँ से कहीं ना कहीं तेजी से रन बनाने होंगे जिस तरह से बल्लेबाजी हो रही है। कहीं ना कहीं टॉप गियर में अब बल्लेबाजी करनी पड़ेगी बल्लेबाजों को। विश्वास पाटिल 8 गेंदों में 10 रन, ये भी उतना अच्छा स्ट्राइक रेट नहीं दिखा पाए अब तक। एक चौका जरूर लगा था इस बार, सामने की तरफ सीधे बल्ले से ड्राइव किया था। लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, दूसरे का कॉल और 2 रन आसानी से मुकम्मल। इन 2 रनों की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 18 रन। 40 रनों पर कहीं ना कहीं देखना होगा यहाँ से, यदि मुकाबला बनाना है टीम आलिमगढ़ बी के सामने तो सावंदे के बल्लेबाजों के पास क्षमता है। आने वाले बल्लेबाजों में सतीश वाकचौरे का आना बाकी है, सागर जिन्होंने पिछले मुकाबले में अच्छे रन बनाए थे, इस बार गेंद हवा में काउ कॉर्नर पर जहां पर हमारा कमेंट्री बॉक्स है वहां पर कैच को पकड़ा है, बड़ी सफलता। बल्लेबाज विश्वास पाटिल बैक टू डग आउट। आर्यन को वहां पर सफलता मिलती हुई। नए बल्लेबाज सतीश वाकचौरे, इसी बल्लेबाज का जिक्र कर रहे थे हम लोग। जिस तरह से पहले मुकाबले में बल्लेबाजें हमें देखने मिली थी, खासतौर से सतीश और सागर के बल्ले से काफी तेजी से रन बने थे। दर्शक भी यही चाहते, जो 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 न्यूट्रल ऑडियंस रहते, क्रिकेट के दर्शक रहते, अच्छा मुकाबला होना चाहिए रहता है। और इस बार पुल करने की कोशिश थी, पूरी तरह से कंट्रोल में नहीं थे, लेकिन बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद पीछे की तरफ सरकती हुई। एक ही रन दूसरे की प्रयास में जरूर थे बल्लेबाज, लेकिन एक ही रन पर रुकना पड़ा बल्लेबाजों को। जिस तरह से फील्डिंग का सर देखिए, जब जब अच्छी फील्डिंग होती है तब तब कहीं ना कहीं गेंदबाजों में वो जो ऊर्जा, वो जो शक्ति है, वो जो ताकत कहीं ना कहीं मिल जाती है, और उसी ताकत से गेंदबाज अधिकतम गेंदबाज ज्यादा से ज्यादा इंप्रेसिव एफर्ट दिखाते करते हुए। वो इस बार ड्रैग किया गेंद को ऑन साइड पर, डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद है। एक ही रन। विशाल पांडे काफी स्ट्रगल करते हुए, हालांकि विशाल पांडे एक अच्छे बल्लेबाज है, लेकिन गेंदबाजी अच्छे स्तर पर, हाई क्वालिटी है गेंदबाजी, स्टैंडर्ड गेंदबाजी का कहीं ना कहीं ऊपर हमें देखने मिला। और एक ही रन की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 20 एक विकेट गंवाने के बाद सावंदे स्पोर्ट्स सावंदे। आर्यन वो इस बार छोड़ दिया इस गेंद को, आप ट्राई करें, गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर रखी हुई गेंद, और अंपायर का व्हाइट बॉल का इशारा था। वह मेरे ख्याल से प्रहलाद पाटिल भी हमारे साथ अब जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। लाइव के माध्यम से अपने टीम को समर्थन देते हुए उन्हीं का पैनल, अंपायरिंग पैनल हम इस टूर्नामेंट में देखते हैं। वो इस बार गेंद को मोड़ दिया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर फील्डर मौजूद है, काफी तेजी से दौड़ लगाई थी फील्डर ने, और एक ही रन। इसके साथ ही 3 ओवर का खेल यहां से समाप्त होता हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद 22 रन, 1 विकेट गंवाने के बाद टीम सावंदे स्पोर्ट्स सावंदे। टॉस जीतने के बाद कहीं ना कहीं जो फील्डिंग का फैसला किया था अलीमगढ़ बी ने, वो अच्छा फैसला था। 22 रन है, 22 दावे दादा।
आखिरी ओवर गेंदबाजी करने के लिए अलीमगढ़ बी के गेंदबाज मोनिश पाटिल आखिरी ओवर का मोर्चा संभलते हुए सामना करेंगे बल्लेबाज सतीश वाकचौरे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार ये फुल टॉसी गेंद पीछे की तरफ काफी तेज लॉन्ग स्टॉप और अंपायर का इशारा था वन नो बॉल, यानी कि मिलेंगे 5 रन। गलती की वहां पर मोनिश पाटिल ने, खामियाजा भुगतना पड़ेगा। ये देखिए जिस तरह से स्क्वायर लेग पर खेलने की कोशिश कर रहे थे और ज्यादा ऊपर ये गेंद थी, अंपायर का इशारा था हुआ नो बॉल। और हमारे साथ क्या स्कोरिंग की है रुपेश गायकवाड़, काफी बड़ा नाम, महाराष्ट्र के दिग्गज स्कोरर। ओ इस बार फ्रीट गेंद थी लेकिन ज्यादा सफल होकर खेलने की कोशिश थी, विकेटों के ऊपर से गेंद जाती हुई। सतीश कहीं ना कि देखिए सर व्हाइट बॉल के लिए रिव्यू है। चलिए तो फिर हम देखेंगे यहाँ पर हमारे तीसरे अंपायर आतिश पाटिल जो कि अलीमगढ़ से बिलोंग करते हैं और इट्स अ फेयर बॉल, विकेटों के ऊपर से गेंद जा रही थी। हमारे अंपायर निकलेश वजागे सर काफी साल क्रिकेट खेल चुके हैं सतीश। रिव्यू लॉस्ट। चलिए हिमांशु का अच्छा कंसंट्रेशन है, 27 रन। पांडे पूरी तरह से फ्लॉप शो, और इस बार पुल किया, गेंद को हवा से खेलने की कोशिश थी लेकिन हवा में नहीं खेल पाए थे। अलॉन्ग द ग्राउंड 1 ही रन। अगला मुकाबला, चलिए दोनों कप्तान श्री गणेश बरोड़ी और जोगेश्वरी जून आंदूर के दोनों भी कप्तान आपको टॉस के लिए आना है। इसके बाद एक और बड़ा मुकाबला दूसरे राउंड का दूसरा मुकाबला में देखने मिलेगा। चलिए दोनों कप्तान श्री गणेश बरोड़ी और जून आंदुर्की के कप्तान कृणाल पाटिल आपको जुड़ जाना है। मोनिश, यह फुल टॉस लेकिन इस बार मिस टाइमिंग, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, कोई गलती नहीं, अच्छा कैच वहां पर पकड़ा चेतन पाटिल ने। और विशाल पांडे ज्यादा ऑफ कलर दिख रहे थे इस मुकाबले में, पूरी तरह से फ्लॉप शो बल्लेबाजी में और आउट होकर अब लौटते हुए अच्छा कैच पकड़ा चेतन पाटिल ने डीप स्क्वायर लेग पर। हालांकि ज्यादा फॉरवर्ड खड़े थे वहां पर, इन फ्रंट ऑफ द स्क्वायर रखा गया था। अच्छी कप्तानी मैं कहूंगा अलीमगढ़ बी की। नए बल्लेबाज कनिश बोयर, ये पारी की आखिरी ओवर चलती है और आखिरी 3 गेंदें, 28 रनों पर 2 विकेट अब तक गवाई सावंत स्पोर्ट्स सावंदे ने। जिस तरह से पारी लड़खड़ाती हुई ज्यादा रन नहीं बना पाए थे। हालांकि आज सुबह के सत्र में सबसे बड़ी टीम मेरे ख्याल से इस एसोसिएशन में ज्यादा से ज्यादा जिस टीम ने टूर्नामेंट्स में ट्रॉफी जीती मेरे ख्याल से सुरई है ना सर अल्पे जी? पिंपल ने रे, माफ कीजिए पिंपल ने रे 1 नंबर पर। और ट्राई किया गेंद को इस मरतबा मिड विकेट पर, हिमांशु प्रयास कर रहे थे पैरों से रोकने की कोशिश और गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। क्रिकेट के इस खेल में रोनाल्डो का स्किल दिखाना चाहते थे मेरे ख्याल से हिमांशु पाटिल और गेंद सीधे निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। अच्छा स्ट्रोक कनिश पोयर के बल्ले से। सागर बल्लेबाजी करने के लिए नहीं आए, सागर ने पिछले मुकाबले में अच्छी पारी खेली थी लेकिन कनिश ने आते ही चौका लगाया वहां पर। अच्छा स्ट्रोक, 32 रन। अभी भी 2 गेंदें शेष, एक आध अगर बड़ा स्ट्रोक यहां से लग जाता है तो फिर 40 का लक्ष्य कहीं ना कहीं मैजिकल टोटल बन सकती है। उस लक्ष्य की तरफ देखती हुई टीम, वो इस बार अच्छी गेंद ड्राइव किया, गेंद को एक्स्ट्रा कवर पर, फील्डर मौजूद है, 1 रन, फंबल, सेकंड का कॉल, ये दूसरा रन काफी तेजी से पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। 34 रन, 34 रन अब टीम की टोटल। आखिरी गेंद, क्या कनिश बोयर लगाएंगे छक्का? 40 का जो मैजिकल टोटल है, छू पाएंगे 40 को? यहां पर गेंदबाज मोनिश के सामने लगाना होगा बड़ा स्ट्रोक। क्या बड़ा हिट आएगा या फिर मोनिश? हालांकि मोनिश काफी महंगे, 12 रन अब तक खर्च किए। वो आखिरी गेंद और ये गेंद आउट होती हुई। 34 रन और 35 रनों की चुनौती इस मुकाबले को जीतने के लिए।
35 टू विन इन 4 ओवर। एंड चलिए अब अगला मुकाबला, दोनों भी कप्तान आपको जोड़ जाना है। टीम श्री गणेश बरोड़ी और जो नांदूर की आपको टॉस के लिए आना है। एक और बड़ा मुकाबला दोस्तों, देखना ना भूलिए, डोंट गो अवे, कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा। जय बजरंग चषक भिनार आणि थोड्याच वेळात आपण करतोय टॉस। चलिए हमारे साथ अरशद खान है, जिनके शुभ हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। हेड और टेल कौन बोलने वाला है? चलिए कृणाल, आपकी कॉलिंग। टेल इज कॉल एंड हेड इट इज। टॉस को जीता है इस बार भरोडी टीम ने। चला मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती बसावं। नाणेफेकी जिंकली आहे, काय निर्णय घेतोस? बॅटिंग करणार आहेस, काय कारण आहे मागचं? काय नाही कारण काय नाही, मग का बॅटिंग करणार? काहीतरी कारण असेल ना, कारण मागचा सामना तुम्ही चेसिंग करताना जिंकला होतात। जास्तीत जास्त धाव 50+ करण्याचा प्रयत्न करू। कोणाकडनं तुला खास अपेक्षा असतील या महत्त्वाच्या सामन्यात? विजय भोईर आहे, आशिष पाटील आहे आणि अजय पाटील। शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला। नाणेफेकी गमावलेली आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे। मनासारखे झाले की मनाच्या विरुद्ध? क्षेत्ररक्षण घेतला असता आम्ही पण, म्हणजे मनासारखे झालेलं आहे। मग काय टार्गेट आहे, किती धावसंख्येपर्यंत थांबवशील प्रतिस्पर्धी संघाला, की जेणेकरून तुझे बॅटर्स त्या धावा चेस करतील? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेस करण्याचा प्रयत्न करू। कोणते असे गोलंदाज आहेत की महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली कामगिरी करतील, आणि सेम प्लेइंग 11 की काही बदल करणार आहेस, चेंजेस? सेम प्लेइंग 11 आहे आणि बॉलर्स करून अपेक्षा आहे या मॅचमध्ये सुद्धा। एखादं नाव सांगशील की जो चांगला इनिशियल ओव्हरमध्ये स्टार्ट मिळून देईल आपल्या टीमला आणि चांगल्या धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेल? चेतन आहे, अल्पेश आहे, भावेश आहे। कॅप्टनची भूमिका काय असेल कृणाल पाटील? माझी भूमिका आहे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेन। शुभेच्छा असतील तुला सुद्धा आणि तुझ्या संघाला सुद्धा। नाणेफेकी संपन्न झाली आहे, टॉस जिंकलाय टीम श्री गणेश भरोडीनं। बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम जू नांदुरकीच्या विरोधात। जाऊया आता समालोचन कक्षामध्ये, जेथे सुभाजी धुमाळ सर पुन्हा जोडले जात आहेत। ऐकूया त्यांचा दमदार आवाज। कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ B1D, ओव्हर टू यू सुभाजी धुमाळ सर। खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे, त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय। पहिल्या इनिंगमध्ये ते त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे। या सामन्यासाठी आपण बघितलं तर या सामन्यामध्ये सावंत स्पोर्ट्स सावंत संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 34 धावा आपल्या धावफलकावर जोडल्या होत्या आणि 35 धावांचं आव्हान आहे ते ठेवलं गेलं। मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर आव्हान 36 होतं आणि 35 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये पाहायला मिळते। या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी समीर जोडवी मैदानामध्ये मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच वेदर्श पाटील आणि त्याच्या समेत हिमांशू पाटील ही सलमी जोडी, तर विशाल पांडे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय। पहिल्या चेंडू इथे फ्लिक केलेल्या चेंडूला मिडियम रिजनमध्ये चेंडू जातोय, एक सिंगल रन्स वेदर्श ऑफ द मार्क। अकाउंट ओपन होताना परपती जरीमरी अलिमगर पी या संघाचं। हिमांशू पाटील विथ वेदर्श पाटील ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते सलामीरांची। तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज विशाल पांडे पाहायला मिळतोय। जय बजरंग क्रिकेट क्लब भिनार आयोजित जय बजरंग चषक 2026चं आयोजन आपण पाहतोय। दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। आपण सामनामध्ये सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष जरीमरी अलिमगर बी या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना पाहायला मिळतोय। यानंतर दुसऱ्या फेरीमधील पुढील सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल। आज दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आपण बघितलं। सावंत संघाने पहिल्या सामन्यामध्ये सुरेश संघाला पराभूत केलं होतं। विशाल पांडे बॉलिंग ट्रॅकवर, इथे मात्र स्लिपिंग शॉट निघून जातोय या फाईन लेग रिझल्टमधून सीमा पार, धावांमधील 4 चौकार। बैठक शॉट आपण पाहतो हिमांशू पाटीलच्या बॅटमध्ये आपण पाहू शकता रिप्लेमध्ये
कशाप्रकारे फटका खूप डीपमध्ये गेला होता, मागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं होतं आणि फाईन खेळलेलं आहे. अगदी या फाईन लेग रिझनमधून चिरून निघून जातो या सीमापार चौकार. धावसंख्या 5. फ्लिक ऑफ द रिस्ट, हा चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून सीमापार, पॉइंट रिझन मधून सीमापार चौकार. धावसंख्या वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळते की 2 चौकार सलगचे हिमांशू पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतात. फाईन लेग रिझनमधून चौकार, त्यानंतर पॉइंट रिझनमधून देखील चौकार त्यांनी वसूल केलेला आहे. संघाची धावसंख्या 9 वर पोहोचते. सुरुवात चांगली आपण पाहतोय या हिमांशू पाटील याच्याकडून. इथे स्वतःच्या फॉदरमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 9 धावा, आव्हान 35 धावांचं 35 या लक्षात पाठलाग जरीमरी आलिमगर 20 संघ करताना आपण पाहतोय. सेकंड राऊंडमधील फर्स्ट मॅच आपण मध्ये दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आलिमगर विपक्ष सावंत या 2 संघामध्ये. विशाल पांडे बॉलिंग ट्रॅकवर, तर सामनावीर फलंदाज हिमांशू पाटील. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न जोरदार आफिला, यस पंचाचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद होतोय या LBW च्या रूपाने हिमांशू पाटील. हिमांशू पाटील यंदा जगामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आपण बघितलं तर आउट ऑफ बेवने त्यांनी बाईक जिंकण्याचं तरी केलं, विक्रम केलेला आहे. त्या चषकावर देखील आलिमगर 20 संघाने मला वाटतं पेंडर न्यू बॅटर अरेन पाटील सामना करेल. फलंदाज आपण पाहतोय गोलंदाज विशाल पांडे याचा. षटकामधील पुढील चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू मात्र दिशेवर कंट्रोल पाहायला मिळत नाही, कारण पंचांचा इशारा वाईट वेग भन्नाट पाहायला मिळतोय, मात्र दिशेवर नियंत्रण अजिबातच पाहायला मिळत नाही. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये आव्हान संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना 10 धावा. यावेळी चिपकेलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली या सॉफ्ट डिसिप असेल आणि या फलंदाज आर्यन पाटील कुठल्याही प्रकारचा रन न बनवता पॅलमध्ये परतताना पहिली षटकाची देखील समाप्त झालेली आहे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम पारितोषिक रोख रक्कम आम्हाला 41,111 रुपये स्पॉन्सर केलेले आहे. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. युवकांच्या गळ्यातील ताई युवा मोर्चा अध्यक्ष निलेश गुरव साहेब त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलं, त्यांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. द्वितीय पारितोषिक आम्हाला रोख रक्कम 21,111 रुपये रवींद्रदादा गुलवी या माजी पोलीस पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर, त्यांचं एक विशेष धन्यवाद. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला रोख रक्कम 5,555 रुपये अग्रेजा प्रतिष्ठानचे या संस्थापक अध्यक्ष आणि भावी नगरसेवक तेजस पाटील साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे जे चषक आहेत, आकर्षक ट्रॉफीज आहेत, त्या मला सृषा उमेश भोईर यांच्या स्मरणार्थ उमेश वसंत भोईर ओमसाई बोरवेलचे प्रोपरायटर यांच्या माध्यमातून पोहोचत, त्यांचे विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सीरीजचे ज्या ट्रॉफीज आहेत आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरचे ज्या ट्रॉफीज आहेत, बेस्ट फिल्डरचे ज्या ट्रॉफीज आहेत, त्या मला कैलासाचे भाऊ दगडू राणे यांच्या स्मरणार्थ सायरस ट्रान्सपोर्टचे प्रोपरेटर नितेश दुधनाथ राणे यांच्याकडून पोहोचले, त्यांचे विशेष धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय, जे आमचे सहकारी समालोचक संदीपजी वखारे यांच्या कन्या यांच्या अर्धांगिनी कक्षेचा संदेश वखारे यांच्या माध्यमातून पोहोचले, त्यांचं एक विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. सतीश वाकसूर येतो आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर 35 लक्षाचा पाठला करताना जरीमरी आलिमगर 20 संघ आतापर्यंत धावपली करतात 10 धावा आणि इथून 25 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये.
लॉर्ड चेंडू टर्न केलेला चेंडूला गॅप मध्ये चेंडू निघून जातो सीमा पार 4-2 साठी चौकार. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका केवळ दिशा दाखवलेली आहे. फलंदाज वेदेश पाटील याने लॉर्ड फुटात चेंडू होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवलेला आहे. धावसंख्या 14 धावा. सतीश वागसोर याचं स्वागत वेदर्श पाटील यांनी या चौकारांना केलेलं आहे. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड आणि या मैदानातून जेव्हा भिनार चषकाचं थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून केलं जातं आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 5 आपण पाहतोय सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष जरीमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे जोगेश्वर जुनादुर्ग विपक्ष श्री गणेश बरोडी संघाने या टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. इथे खुला हाताळण्याचा प्रयत्न होता. ऑनड्राचा फटका पण बघतोय ऑन साईडला वाईडिश मिडल रिजनमध्ये फक्त एकच धाव्यासाठी. 15 धावा 20 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ सतीश वागसोरे आपण दुसऱ्या षटकात हलताना तर सतीश वागसोरे याचा सामना करेल. इथे मात्र आता फलंदाज दीप पाटील. स्टेपमध्ये बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. ऑन साइडला मेडिकल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 2-2 मात्र त्यांच्या मधून चेंडू निघून जातो सीमा पार 4-2 साठी चौकार. आपण पाहू शकता आडव्या बॅटने फटका सजवला होता. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते. चेंडू त्यांना हुल देऊन गुल होतोय सीमा पार चौकार. दुसऱ्या अँगलने देखील प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून दाखवले जाते. या चौकारील संघाच्या धावसंख्येला आलाय आकार. धावसंख्या 19. 35चं लक्ष आहे. फिल्डिंग सजवायचे कारण पंच देखील वॉर्न करत आहे. आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही. यावेळी फाईन केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज डीप मध्ये फक्त एकच धाव करण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 20 आणि इथून 15 धावांची अजून आवश्यकता आहे. दरेमध्ये अलिमगड बी संघ 35 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष जरेमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. सतीश वागसोरे सामनाकर फलंदाज वेदेश पाटील. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून फटका गेलेला आहे. स्लॉक स्वीप घुटला टेकवर सिक्सर देख. वेदेश पाटीलच्या बापाने हे मैदान गाजवलेलं आहे आणि आज मात्र तो देखील हे मैदान गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रल्हाद पाटील हॉटमॅन कोण विसरू शकेल. याच मैदानापासून तो खेळाडू संपूर्ण तालुक्यामध्ये फेमस झाला होता. रेड कॅप त्याची ओळख बनली होती. हॉटमॅन त्याची ओळख बनली होती आणि एस्टनच्या मागे आणि एस्टनच्या पुढे राहून देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती. फ्री केलेल्या चेंडूला एक सिंगल धाव फलंदाज पूर्ण करतात आणि अशा प्रकारे आपण पाहतोय या षटकाची देखील समाप्ती. 2 षटक समाप्ती 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जरीमध्ये अलिमगड बी संघाच्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अवघ्या 8 धावांची इथून आवश्यकता आहे. जिशे संघटने मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण बघतोय. ही 15वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 14 स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत आणि जर रँकिंगचा विचार केला तर एक प्रथम 2 द्वितीय आणि 2 चतुर्थ पारितोषिकांसह न्यू इकडे पिंपळे संघ नंबर 1 वर रँक करत आहे. 2 प्रथम पारितोषिक आणि 1 तृतीय पारितोषिक जयदुर्ग सुरे
एरो संघ नंबर 2 वर रँक करत आहे. 2 प्रथम पारितोषिक जय बजरंग भावले बी संघ नंबर 3 वर रँक करत आहे आणि चौथ्यावर मानकुळे संघ 1 प्रथम आणि एक एकोणतीस धावा 29. इथून अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय जरबरी आलिमगड बी हा संघ पूर्णपणे पाडत झुकलेला आहे आलिमगड बी संघाच्या बाजूने. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रनचा इथे फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 30. पूर्णपणे सामना झुकला गेलेला आहे जरबरी आलिमगड बी संघाच्या बाजूने. कारण समीकरण आता खूपच सोपं बनतं या अलिमगड संघासाठी. पुन्हा एकदा हा चेंडू देखील त्याच रिझनमध्ये यावेळी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. सिंगल आहे आपण पद्धत हाफल घालता ठेवलं आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. जोखीम पत्करली जात नाही खरं तर 21 रन मात्र इथे इझी झालेलं आहे अलिमगड बी संघासाठी. 31 धावा आणि इथून केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. प्लॅन मिस चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. आणि या काम 25 आपण बघतो या विजय फटकाने सामना जिंकले जरीमरी आलिमगड बी संघाने. अभिनंदन जरीमरी आलिमगड बी अँड हार्डलक सावंत स्पोर्ट्स सावंत. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि अल्पेश गायकवाड आपल्यापर्यंत माहिती पुरवतील की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कोण आहे. पहिल्या सामन्यामध्ये वेदेश पाटील ठरला होता आणि या सामन्यामध्ये देखील बॅक टू बॅक वेदेश पाटीलच ठरला आहे. या सामन्याचा देखील सामना कॅप्टन लेडिंग फ्रंट कप्तान चले शिनातान. दरम्यान बिग बर्ड ऑफ भिनार हेमंत हरड यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की टायगर अभी भी जिंदा आहे. चांगली गोलंदाजी हेमंत हरड यांची तिथे पाहायला मिळते. ते या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. वेलकम हेमंतजी हरड, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे बोलूया. मॅन ऑफ द मॅच ठरला वेदेश पाटील ज्यांनी बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकवलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मी देण्यासाठी विनंती करेल व्ही आय पी टायझर विराजमान विष्णू पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ असते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पुन्हा एकदा बॅक टू बॅक सामन्यामध्ये आपण पाहतोय. मी मगाशीच उल्लेख केला होता की हे मैदान एकेकाली प्रल्हाद पाटील यांनी गाजवलेलं आहे आणि आता मात्र त्यांचे सुपुत्र गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात वेदेश पाटील. रेड कॅप त्यांची ओळख आहे. रेड अर्थात खतरा. खरं तर आपण वेदेश पाटील याला बघितलं तर त्याला क्रिकेटचे बालकडू त्याच्या घरातूनच मिळालेले आहेत. प्रल्हाद पाटील यांचे सुपुत्र आहेत. विष्णू पाटील साहेबांचे शुभ असते हे पारितोषिक दिलं जातं. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. जी ट्रॉफी आमचे सहकारी समालोचक संदेश वखारे यांच्या अर्धांगिनी कक्षता संदेश वखारे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत. ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. वेल पेड वेदेश पाटील ऑल द वेज नेक्स्ट मॅच. पुढील फेरीसाठी तुला आणि तुझ्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. पुढील दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश भरोडे विपक्ष आई जोगेश्वर जुन अंधुर्की या दोन संघामधील. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात समालोचन कक्षामधून आपण आवाज देऊ क्या जुन अंतुर्की संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय आणि जुन अंतुर्की गावाचा आवाज आपण कॉम्बॉक्समध्ये ऐकणार आहोत समीर ठाकरे यांचा.
चेक. सामना आपण या ठिकाणी सुरू करतोय. थँक्यू सो मच कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी सुभाजी धुमा सर. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जोगेश्वरी झोन अंदुरकीच्या विरोधात लढत तुम्ही पाहणार आहात या ठिकाणी. श्री गणेश भरोडी. चला श्री गणेश भरोडी, आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करा. दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला बघायला मिळतोय. स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग